राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली। यावरून राजकीय आरोपांच्या तलवारी सुद्धा उपसल्या गेल्या। मात्र आता या दुर्घटनेच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सुद्धा सादर झालेला आहे आणि यामध्ये शिवरायांचा पुतळा का कोसळला याची कारणं सुद्धा सांगण्यात आलेली आहेत। पण यावरून पुन्हा एकदा एकमेकांवरती कुरघोडी करण्याचं राजकारण रंगलेलं आहे। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली। त्यावरून राजकारणही अमाप झालं। जबाबदारी कुणाची यावरूनही वाद रंगला। आता या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा जो अहवाल आलाय त्यातून पुतळा का कोसळला याची कारणं समोर आली आहेत। चौकशी समितीने 16 पानी अहवाल राज्य सरकारकडे सादर केलाय। त्यात पुतळा कोसळण्याची कोणती कारणं देण्यात आली आहेत आणि त्यासाठी जबाबदार कोण आहे ते पाहूया। कारण क्रमांक 1, पुतळ्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही। देखभाल ठेवण्याची जबाबदारी होती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे। कारण क्रमांक 2, पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला, याची जबाबदारी जाते साहजिकच मूर्तिकार जयदीप आपटे याच्याकडे। कारण क्रमांक 3, गंज चढत असतानाही त्याकडे दुर्लक्ष झालं। देखभालीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागानेच याची काळजी घ्यायला हवी होती। कारण क्रमांक 4, पुतळ्याच्या फ्रेम आणि डिझाईन मध्ये चुका होत्या। स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यासाठी जबाबदार आहे। भारतीय नौदलाचा 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंगरांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती। आता या समितीने दिलेल्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई होणार का हा प्रश्न आहे। जर अहवाल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार आम्ही। जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना, सरकार कारवाई करेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका करण्यात आल्या, त्यात भ्रष्टाचार झाला। जी किंमत मोजण्यात आली त्यापेक्षा कितीतरी कमी किंमत ही पुढे पास ऑन करण्यात आली आणि फार मोठ्या प्रमाणात याच्यात गैरकारभार झालेला आहे। दरम्यान या अहवालानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर वेगळाच संशय घेतलाय। वैभव नाईक यांनी पुतळा उभारणीत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना चौकशीला बोलावलंय। आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की हा पुतळ्यामध्ये आम्हाला भ्रष्टाचार झालाय। आता म्हटलं की जो वेल्डिंग चुकीचं झालंय, लोखंड वापरलंय, चुकीच्या पद्धतीने त्याचा बसवण्यात आलाय, ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यांना एवढी रक्कम कोट्यावधी 2.5 कोटी रुपये का देण्यात आले आणि यामध्येच भ्रष्टाचार झालाय आणि ते आता या तज्ञ समितीने सुद्धा मान्य केलंय। चौकशी समिती जी बनवण्यात आली त्या चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे। त्या अहवालामध्ये काही टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या गेल्या। म्हणजे काही ठिकाणी वेल्डिंग बरोबर नव्हतं किंवा तिथून तो गंज चढला वगैरे। वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली। पोलिसांनी आमदार वैभव नाईक उबाटा गटाचे त्यांना तिथे चौकशीसाठी बोलवलंय। हे झालं राजकारण। आता प्रसिद्ध शिल्पकारांच्या मतानुसार यासाठी कोण जबाबदार आहे ते पाहूया। या कला संचालनालयाला गेल्या 30-35 वर्षात कायमस्वरूपी कला संचालकच नेमला गेलेला नाही। कला संचालनाकडे तर महाराष्ट्र शासनावरच या सगळ्याचं टेपर ठेवू इच्छितो। दुसरा पुतळा हा ऑक्सिडाइज करून घेणं आवश्यक आहे, कारण आज सर्रास पुतळ्याला रंग फासणं चालू आहे। धातू, कास्टिंग, ब्रेसिंग आणि इंटरनल आर्मेचर याविषयी तज्ञ समितीकडून पाहणी होणं फार गरजेचं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला। ही साऱ्या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालणारी गोष्ट आहे। मोदींनीही याबद्दल शिवरायांची जाहीर माफी मागितली। आता नव्या पुतळ्यासाठी पुन्हा निविदाही काढण्यात आली आहे। पण जे झालं त्याला जबाबदार असणाऱ्यांवर खरोखरच कारवाई होणार का हा खरा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।